इचलकरंजी महापालिकेच्या एका शाळेतील एका वर्गात सिलिंग अचानक कोसळलं तर दुसरीकडे अनेक शाळांच्या छताला गळती लागल्यानं विद्यार्थ्यांना अन्यत्र बसवलं जातंय। अशा परिस्थितीत वर्गात सिलिंग कोसळल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महापालिका शाळांच्या इमारतींची तातडीनं पाहणी करून धोकादायक वर्गखोल्या निश्चित कराव्यात। छताची गळती सिलिंगसह आवश्यक दुरुस्ती तातडीनं करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। इचलकरंजीतील लिगाडे मळ्यात महापालिकेची अनुबाई विद्या मंदिराची इमारत आहे। या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील इयत्ता 7वी अ वर्गातील छताचं सिलिंग अचानक कोसळलं। शाळा सुरू होण्यापूर्वी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या वर्गात 40 विद्यार्थी शिक्षण घेत होते। शाळा सुरू होण्यापूर्वी ही घटना घडल्यानं मोठा अनर्थ टळलाय। या वर्गाच्या स्लॅबला गेल्या काही दिवसांपासून गळती लागून पावसाचं पाणी झिरपल्यानं सिलिंग कमकुवत होऊन ते कोसळल्याचा अंदाजही आहे। दरम्यान शाळा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांना तात्पुरतं दुसऱ्या वर्गात बसवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या घटनेमुळे शाळेची इमारत आणि विद्यार्थी शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दुसरीकडे महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्यात। काही शाळांच्या छताला गळती लागल्यानं पावसाळ्यात विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय होते। त्यामुळे महापालिका प्रशासनानं सर्व शाळांच्या इमारतींची तातडीनं पाहणी करून धोकादायक वर्गखोल्या निश्चित कराव्यात। छताची गळती, सिलिंग आणि इमारतीच्या संरचनेची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये।